नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी जी संचार ॲपवर सुरू आहे. संचार ॲपवर काय सुरू आहे, कॉन्ट्रोवर्सी का वाढली आहे, चला तर जाणून घेऊया. इंडियामध्ये कम्युनिकेशन ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी हे ॲप विकसित झालं, पण लॉन्च झाल्यावर प्रश्न जास्त आणि ॲन्सर कमी दिसले. पहिला मोठा मुद्दा प्रायव्हसी. काही युजर्स म्हणतात की ॲप परमिशन जास्त मागते आणि डेटा सुरक्षित आहे का याबद्दल क्लॅरिटी नाही. दुसरा मुद्दा टेक्निकल ग्लिचेस. अचानक क्रॅशेस, OTP न येणे, व्हेरिफिकेशन एरर्स यामुळे युजर्स एक्सपिरियन्स कमजोर. तिसरी चर्चा ट्रान्सपरन्सी. ॲपचा बॅकएंड कसा काम करतो, डेटा कुठे स्टोअर होतो, किती काळ ठेवला जातो याबद्दल ऑफिशियल माहिती मर्यादित. सोशल मीडियावर अनेक युजर्स मिक्स रिॲक्शन देत आहेत. काहींना ॲप उपयोगी वाटतंय तर काहींना तो महत्त्वाच्या डेटावर नियंत्रण देतोय की काय अशी भीती वाटते. डेव्हलपर्स म्हणतात ॲप सिक्युअर आहे आणि सर्व डेटा एन्क्रिप्टेड आहे. अपडेटच्या माध्यमातून इश्यू सॉल्व्ह होत आहेत असंही सांगितले. सध्या कॉन्ट्रोवर्सी मेनली प्रायव्हसी वर्सेस ट्रान्सपरन्सी याच डिबेटवरच केंद्रित आहे. अपडेट येत आहेत पण पब्लिक ट्रस्ट अजूनही पूर्ण मिळालेलं नाही. संचार ॲप उपयोगी ठरू शकतं, पण युजर्सना क्लिअर माहिती आणि स्ट्रॉंग प्रायव्हसी ॲश्युरन्स महत्त्वाचे आहे. ॲप इम्प्रूव्ह होतं आहे, पण ट्रस्ट बिल्ड होणं हा खराखुरा चॅलेंज आहे.